पण छत्रपती शिवरायांच्या अंतिम क्षणी त्यांचे ज्येष्ठ पुत्र शंभूराजे कुठे होते? काही इतिहासकारांच्या मते या योजना चुकीच्या होत्या, काही इतिहासकारांच्या मते या योजना अतिशय बरोबर होत्या. आता यामागचं संपूर्ण तथ्य सत्य शिवरायांना माहिती जरी असलं तरी देखील आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या अगदी विरोधात जाऊन ते कोणती कामगिरी कधीच करत नव्हते. या हिंदुस्थानाच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680. पण छत्रपती शिवरायांच्या अंतिम क्षणी त्यांचे ज्येष्ठ पुत्र शंभूराजे कुठे होते? शंभूराजे रायगडावर उपस्थित का नव्हते? असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि अशाच इतिहासाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय. मी अनुभव अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. हा जो संपूर्ण प्रसंग आहे म्हणजे शिवरायांचं निधन किंवा त्यावेळी शंभूराजांची अनुपस्थिती, हा जो संपूर्ण इतिहास आहे तो अनेकांना माहितीच नाही की शिवरायांच्या अंतिम क्षणी त्यांचे ज्येष्ठ पुत्रच त्यांच्यासोबत नव्हते. यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. शंभूराजे त्यावेळी पन्हाळगडावर होते. याचं कारण काय तर शंभूराजे पन्हाळगडावर यायच्या आधी होते दिलेरखानासोबत. दिलेरखानाच्या गोठ्यामध्ये ते राजकारण करून गेले होते की आपल्या आबासाहेबांना आपलं मोठं व्यक्तिमत्व किंवा आपली कर्तबगारी दाखवायची असेल तर मोगलांसोबत गोड बोलून मोगलांचंच पोट फोडून परत स्वराज्यात येऊ आणि आपल्या आबासाहेबांसमोर आपण आपली कर्तबगारी दाखवू. आता ही कर्तबगारी दाखवायची गरज देखील का भासली? कारण की आपल्याच अष्टप्रधान मंडळामधील काही लोकांना शंभूराजे रायगडाच्या गादीवर नको होते. त्यामुळे शंभूराजांबद्दल सतत काही ना काही वाईट गोष्टी शिवरायांच्या मनात भरल्या जात होत्या आणि मग याच कारणामुळे आपल्या आबासाहेबांना कर्तबगारी दाखवावी म्हणजेच शिवरायांना कर्तबगारी दाखवण्यासाठी दिलेरखानाच्या गोठ्यात जाऊन अर्थातच मोगलांसोबत जाऊन स्वराज्यात परत येणं किंवा मोगलांसोबत राजकारण करून स्वराज्यात परत येणं या सर्व योजना शंभूराजांनी आखल्या होत्या. काही इतिहासकारांच्या मते या योजना चुकीच्या होत्या, काही इतिहासकारांच्या मते या योजना अतिशय बरोबर होत्या. त्या संपूर्ण भागात आपल्याला जायचं नाही. पण शंभूराजांचे विचार काय होते? शंभूराजांना ती मोगलांची चाकरी करायची होती का? शंभूराजांना आपल्या आबासाहेबांविरोधात अर्थातच स्वराज्याच्या विरोधात कोणती कामगिरी करायची होती का? तर अजिबात नाही. आणि या मतावर सगळेच इतिहासकार जवळपास सहमत असतात. पण तत्कालीन इतिहासामध्ये असं झालं नाही. शंभूराजे मोगलांच्या गोठ्यातून बाहेर आले, आपल्या आबासाहेबांना भेटले, पण रायगडावरील जे काही प्रधान होते, जे काही अष्टप्रधान मंडळी होते, त्यांना या गोष्टी पटल्या नव्हत्या की शंभूराजे हे मोगलांकडून परत स्वराज्यात आलेले आहेत आणि ते एक स्वराज्यद्रोही व्यक्ती आहेत आणि त्यांना रायगडावर परत घेऊन येऊ नका किंवा त्यांची गरज नाहीये रायगडाला. या सर्व गोष्टी अनेक अष्टप्रधान मंडळी शिवरायांना सांगत होते. आता यामागचं संपूर्ण तथ्य सत्य शिवरायांना माहिती जरी असलं तरी देखील आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या अगदी विरोधात जाऊन ते कोणती कामगिरी कधीच करत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने शंभूराजांना त्यांनी पन्हाळगडावर ठेवलं आणि स्वतः गेले रायगडावर. आता दक्षिण दिग्विजय मोहिमेतून आल्यानंतर शिवरायांची तब्येत सतत खालावत होती, म्हणजे काही ना काही रोग त्यांना होत होते आणि याच्या प्रत्येक वेळी बातम्या पन्हाळगडावर म्हणजे शंभूराजेपर्यंत पोहोचायच्या. आता शंभूराजांना काही करताच येत नव्हतं कारण की शिवरायांची तशी आज्ञा होती की मी सांगेपर्यंत तुम्ही रायगडावर येऊ नये. शंभूराजांना काळजी वाटायची, शंभूराजे पत्र धाडायचे की आबासाहेबांची तब्येत कशी, या सर्व गोष्टी त्यावेळी घडत होत्या. पण तरी देखील रायगडावरील सगळ्याच खबरी शंभूराजांपर्यंत पोहोचू नयेत याची संपूर्ण जबाबदारी महाराणी सोयराबाईंनी घेतली होती, अष्टप्रधान मंडळातील अनाजी पंत यांनी घेतली होती. त्यामुळे अनेक अशा गोष्टी होत्या ज्या शंभूराजांपर्यंत पोहोचतच नव्हत्या. आता याच दरम्यान शिवरायांची तब्येत अतिशय जास्त खालावत होती आणि हे सर्व प्रसंग पाहून अनाजी पंत आणि सोयराबाईंनी असा विचार केला की या सर्व गोष्टी शंभूराजांपर्यंत जर पोहोचल्या तर आपल्या बापाच्या काळजीपोटी शंभूराजे तडक पन्हाळगडावर निघतील आणि रायगडावर येतील. आणि जर शंभूराजे रायगडावर आले तर कळत न कळतपणे सर्वच प्रधान सर्वच मंडळी शंभूराजांच्या आज्ञा पाळतील. म्हणजेच काय तर रायगडाचा संपूर्ण कारभार अशा वेळी शंभूराजांकडे जाऊ शकतो याची संपूर्ण कल्पना अनाजी पंत आणि सोयराबाईंना होती. आणि जर असं झालं तर शिवरायांच्या निधनानंतर त्यांची जी काही स्वप्न होती, त्यांची स्वप्न काय होती? राजाराम महाराजांना छत्रपती करणं, ही स्वप्नच राहतील असं त्यांना वाटलं लागतं. आणि या नीच कारणांमुळे शंभूराजांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या जात नाहीत की शिवरायांची तब्येत अतिशय जास्त खालावलेली आहे. अगदी शिवराय स्वतः शेवटच्या काही दिवशी सांगत होते की आमच्या शंभूराजांना आमच्यापर्यंत बोलवा, आमच्या शंभूराजांना आम्हाला भेटायचं आहे. अगदी मला सांगताना देखील ते खूप कसतरी होते, डोळ्यातनं पाणी येते की या देशातील संपूर्ण जगातील सर्वोत्तम राजा, ज्या राजाचा आपण आज 400 वर्षानंतर देखील गुणगौरव गातो, तो राजा आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या ज्येष्ठ पुत्राला भेटायला तरसला होता. दशरथासारखा तरसला होता की माझ्या शंभूराजांना मला बोलवा, माझ्या शंभूराजांना मला भेटायचंय. या सर्व गोष्टी शिवराय सतत सांगत होते. पण या सर्व आज्ञांना ही नीच माणसं टाळत होती. अक्षरशः छत्रपतींचे आदेश त्यावेळी ते टाळत होते की शंभूराजांना कळू देखील दिलं नाही की शिवरायांची तब्येत इतकी जास्त खालावली. इतकंच काय तर शिवरायांचं निधन झालं तरी देखील शंभूराजांना तिकडे पन्हाळगडावर माहितीच नव्हतं की आपले वडील आबासाहेब छत्रपती श्री शिवाजी महाराज आता स्वर्गवास झालेले.
शंभूराजांना याची काही एक कल्पना नव्हती. तर शंभूराजांना काळजी वाटत होती की आबासाहेबांची नेमकी तब्येत कशी असेल, त्यांची तब्येत आता ठीक असेल का. आणि जे काय खबरी शंभूराजांपर्यंत पोहोचले ते सर्व खबरी होते स्वतः आनाजी पंतांचे. ते त्यांना सांगायचे की शिवरायांची तब्येत आता ठीक आहे, वैद्यांनी असं सांगितलं वगैरे. असे खोटे काही खलिते शंभूराजांपर्यंत पोहोचले. मग ते खलिते वाचून ठीक आहे, मनाला समाधान वाटून शंभूराजे शांत बसायचे पन्हाळगडावर. पण त्यांना माहितीच नाही की आपले वडील स्वर्गवासी झालेले आहेत. शंभूराजांना छत्रपती करू नये म्हणून या सगळ्या गोष्टींचा जो कटकारस्थानी चालली होती, त्या कटकारस्थानांमुळे इतक्या नीच पातळीला जाऊन शिवरायांच्या अंतिम क्षणी ज्या शिवरायांनी आपल्या संपूर्ण रयतेला आपल्या मुलांसारखं जपलं, त्या शिवरायांच्या अंतिम क्षणी त्यांचा ज्येष्ठ पुत्र त्यांच्यासोबत नव्हता. इतकंच काय, जे काय अंतिम क्रिया असते, दशक्रिया विधी वगैरे असते, त्यावेळी मान जो असतो तो ज्येष्ठ पुत्राला असतो. अर्थातच शास्त्रानुसार छत्रपतींची अंतिम क्रिया संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्तेच झाली पाहिजे होती, पण तसं देखील या अडाणी लोकांनी केलं नाही. शिवरायांची जी काही अंतिम क्रिया होती ती राजाराम महाराजांच्या हस्ते करून घेतली. अर्थातच राजाराम महाराज हे शिवरायांचे पुत्र आहेत, पण शास्त्रानुसार तो संपूर्ण मान किंवा ते संपूर्ण दशक्रिया विधी ही त्यांच्या ज्येष्ठ पुत्रालाच गेली पाहिजे होती. अर्थातच शंभूराजांकडेच ती संपूर्ण विधी असली पाहिजे होती. बघा तुम्ही, म्हणजे आपल्या शिवरायांचा आणि शंभूराजांचा संपूर्ण इतिहास आहे, त्यांचं दोघांचं देखील जे काही जीवनचरित्र आहे ना, त्या संपूर्ण जीवनचरित्रातून इतक्या काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आता आजतागायत कोणतीच कॉलेज, कोणतीच डिग्री अजिबात शिकू शकत नाही. दक्षिण दिग्विजय मोहीम करून आलेले शिवराय म्हणजे संपूर्ण दक्षिण मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाखाली होतं. अशा वेळी स्वतःची तब्येत खालावते आणि त्या तब्येत खालवलेल्या प्रसंगी आपले ज्येष्ठ पुत्र आपल्यासोबत नाहीयेत. आपण आज्ञा करतोय आपल्या लोकांना की माझ्या ज्येष्ठ पुत्रांना बोलवा, शंभू बाळांना बोलवा, पण ती लोक आपल्याला नाकारतायत, टाळतायत. आणि अशा प्रसंगी एक छत्रपती काहीच करू शकत नाही. इतकी वाईट प्रसंग छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडला होता त्यांच्या अंतिम क्षणी. आता छत्रपती शिवरायांचं निधन कशामुळे झालं याच्या मागे अनेक तर्कवितर्क लावले जातात, अनेक प्रश्न विचारले जातात की शिवरायांसोबत विषबाधा झाली होती का, शिवरायांना खरंच रोग झाले होते का. तर वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या गोष्टींमध्ये आपण जात नाही. कारण की अनेक पुस्तकांमध्ये एक गोष्ट साम्य आहे की शिवरायांची तब्येत दक्षिण दिग्विजय मोहिमेनंतर आल्यानंतर थोडीशी खालावत होती. मग अशा वेळी विषप्रयोग कोण करतील असं मला वाटत नाही. सांगितलं असं जातं की सोयराबाई आणि अनाजी पंतांनीच या संपूर्ण प्रसंगाचा फायदा घेऊन शिवरायांची तब्येत थोडीशी खालावलेली आहेच आणि शंभूराजे पन्हाळगडावर आहेत, तर तोपर्यंतच काहीतरी निवाडा लावून राजाराम महाराजांना कसं एकदा छत्रपती करता येते यासाठी काहींनी विषप्रयोग करायचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण त्यात तेवढं तर्क आहे असं वाटत नाही, त्या इतिहासाला काही पुष्टी आहे असं वाटत नाही, त्यामुळे त्या गोष्टी बोलणं देखील व्यर्थच. आता या सर्व गोष्टी झाल्यानंतर विचार करा, शंभूराजांना ज्यावेळी समजलं असेल की आबासाहेब म्हणजे छत्रपती शिवराय आता स्वर्गवास झाले, ते आपल्यासोबत नाहीये तिथे, त्यावेळी त्यांना काय वाटलं असेल. ज्या आबासाहेबांवर आपलं सर्वात जास्त प्रेम, ज्या आबासाहेबांसोबत आपल्याला जास्त सहवास भेटला नाही या नीच लोकांमुळे, त्या आबासाहेबांना भेटायला आपण एवढी वर्ष तरसलो होतो, त्या आबासाहेबांचं निधन झालं. आणि त्या आबासाहेबांच्या दशक्रिया विधीला मी तिथे उपस्थित देखील नव्हतो. शंभूराजांना काय वाटलं असेल, शंभूराजांच्या मनात कोणत्या गोष्टी भिनभिनल्या असतील. त्यांचं वय जास्त असं नव्हतं, 22 ते 20 वर्षाचे असतील शंभूराजे, म्हणजे अगदी माझ्या एवढे असतील शंभूराजे. आणि या प्रसंगी पन्हाळगडाची जबाबदारी सांभाळत होते, म्हणजे स्वराज्याची जे काही कारभार आहेत त्या गोष्टी सांभाळत होते, युद्धनीती आखत होते, त्यांना एक मुलगी होती त्यावेळी, त्या मुलीचा सांभाळ करत होते. या सर्व गोष्टी असताना आपले आबासाहेब आपल्यासोबत नाहीयेत. आता ह्या गोष्टी जेव्हा अचानक शंभूराजांना समजल्या, शंभूराजांना काय वाटलं असेल. खूप वाईट इतिहास आहे हा खरं तर, म्हणजे हा सांगण्यासारखा पण इतिहास नाही, पण असं घडलंय शिवरायांसोबत आणि शंभूराजांसोबत. आणि त्या गोष्टींचं आपण नेहमीच भान ठेवलं पाहिजे की आपण या वंशावळीतून आहोत ज्या वंशावळीने इतक्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत. इतकंच बोलताना थांबताना हो मला काही लोकांना असं सांगायचंय की महाराजांची पुण्यतिथी आहे तर त्याचे स्टेटस तुम्ही 2-2, 3-3 दिवसासाठी ठेवताय की पुण्यतिथी जवळ आली. अहो या गोष्टी आनंदाच्या नाही ज्या तुम्ही 2-2, 3-3 दिवसाच्या स्टेटसला ठेवाल. थोडंसं भान ठेवा. फक्त तुम्हाला शिवभक्त दाखवायचं या कारणामुळे तुम्ही इतिहासाच्या गोष्टी कशा पण तोडून मोडून स्टोरी स्टेटस ठेवाल हे बरोबर नाही. आपण शिवजयंतीचे स्टेटस ठेवतो 1 महिना अगोदर, त्या सर्व गोष्टी ठीक आहेत कारण की आपल्यासाठी खूप मोठा सण येतो शिवजयंती म्हणजे. पण शिवजयंती एक वेगळी असते आणि पुण्यतिथी ही गोष्ट वेगळी आहे. 3 एप्रिलला तुम्ही तुमचं दुःख व्यक्त करायचं असेल तर तुम्ही स्टेटस ठेवू शकता, अर्थातच ठेवा. पण असं नाही ना 3-3, 4-4 दिवसांनी तुम्ही ती गोष्ट जगासमोर सांगते. अहो ही गोष्ट आपल्या तुमच्यासाठी खूप जास्त दुःखाची गोष्ट आहे. इव्हन मी तर असं म्हणतो की मी 2003 मध्ये जन्मलो, आता मी 21 वर्षाचा आहे, तर माझ्या आयुष्यात देखील सर्वात दुःखद घटना कोणती घडली असेल तर ती 1680 मध्ये घडली होती. शिवरायांचं निधन झालं होतं.
मग ती दुःखद घटना आपण 3-3, 4-4 दिवसाचे स्टेटस घेऊन काय तुम्हाला दाखवायचं काय नेमकं, असं करू नका. थोडंसं भान ठेवा तुम्ही काय स्टेटसला ठेवता, कधी ठेवता, या सगळ्या गोष्टींचं. इतकंच बोलतो, थांबतो. तुम्हाला जर माझे विचार पडले असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला ऐकायला आवडेल या देखील गोष्टी मला नक्की कळू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि हो, चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.